श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलेलं आहे, तुम्हाला प्रत्यक्षपणे दुर्लक्षित केलेलं आहे, त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. कारण काय असतं, कधीकधी आयुष्यात असे लोक आपल्याला भेटतात ना, जे तुमच्या शांतपणाला तुमची कमजोरी समजतात. आपण काय विचार करतो, अरे मी या व्यक्तीला कधी काही बोललो नाही, जी व्यक्ती मला बोलत होती ते मी शांतपणे ऐकत होतो. परंतु समोरच्या व्यक्तीला काय वाटलं की मी जे बोललेलो आहो त्या समोरच्या व्यक्तीने मला उत्तरसुद्धा दिलं नाही. मग आपण फक्त काय केलं, शांत राहिलो. आता शांत राहिलो म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीला वाटलं की या व्यक्तीला काहीच बोलता येत नाही आहे आणि यातच त्याची कमजोरी आहे. कारण तुम्ही गप्प राहिलात, परंतु गप्प राहण्यामध्ये समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेऊ नका. कारण समोरची व्यक्ती टोमणे मारणारी असते. आपण काय करतो, टोमणे मारणारी आहे, आपल्याला बोलून गेलेली आहे, दुर्लक्ष करू नका. त्याला त्याचं उत्तर आहे ना, बोलण्यातून नाही तर आपल्या कर्तव्यातून, कर्मातून दाखवा. तेव्हाच ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्या समोर येईल आणि त्या व्यक्तीला नक्कीच पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःची शांतता जपणं. त्याचप्रमाणे जे लोक तुम्हाला कमी लेखतायत ते सर्वात आधी तुमची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात. आपला देह शांत आहे हे त्या व्यक्तीला पाहवत नाही. म्हणून मुद्दाम ते बघा तुम्हाला राग आणण्यासाठी, मत्सर क्रोध आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण आपण लोकांसमोर जेव्हा जात असतो तेव्हा आपण नम्रतापूर्वक जात असतो. परंतु काही जण असे असतात की बघा त्यांना आपला स्वभाव आवडत नाही आहे. आपला देह शांत आहे हे त्या व्यक्तीला बघा पाहवत नाही आहे. म्हणून समोरची व्यक्ती आपला ज्याप्रमाणे इन्सल्ट चार चौघांमध्ये कसा होईल हे पाहत असते. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण रागात बोललेले शब्द हे शेवटी नुकसान करत असतात. नंतर मग हळूहळू कळायला लागतं की अरे असं बोलायला नको हवं होतं. परंतु ज्याप्रमाणे अपमान लक्षात ठेवणं पण राग न बाळगणं म्हणजे काय, आपला अपमान झालेला आहे, त्या व्यक्तीने आपला अपमान केलेला आहे हे आपण लक्षात ठेवलं. मग आता त्या व्यक्तीला न बोलता तिथून निघून जाणं. समर्थ म्हणाले, जे लोक तुम्हाला अपमानित करत आहेत ना ते तुम्ही तो अपमान विसरून जाल असं समजतात, पण तुम्ही तो लक्षात ठेवता. मात्र राग मनात साठवत नाही, कारण राग तुमची ऊर्जा संपवते. राग आणून काय उपयोग होणार आहे हो. एखाद्या व्यक्तीला उत्तर द्यायचं, मनामध्ये क्रोध आणून उपयोग काय. दातावर दात, ओठावर ओठ करायचं आणि बघा प्रत्यक्षात राग आणायचं गरज काही. समर्थ म्हणाले, हा त्रास आपल्या देहाला होतो. जे आहे ते समोरासमोर बोलणं गरजेचं आहे. परंतु आपलं डोकं गरम करून इतरांशी भांडत बसणं शेवटी आपल्या देहाला, आपल्या मनाला, आपल्या बघा बुद्धीला ते पटत नाही आहे. कारण आपण काय विचार करतो, अरे मी तर साधा भोळा आहे, मी कोणाशी भांडण करत नाही आहे, मला ती भांडणसुद्धा आवडत नाही आहे. परंतु लोक अशी आहेत, ज्या व्यक्तीला भांडण आवडत नाही ना त्या व्यक्तीला राग आणण्याचा प्रयत्न करतात की त्या लोकांचा बघा संवादामध्ये नाही तर वादामध्ये रूपांतर होईल. म्हणून
आपल्याला लोक ती कमकुवत करत असतात. फक्त शांत राहा. बोलण्याऐवजी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण कमी लेखणाऱ्या लोकांसमोर स्वतःचं स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवणं व्यर्थ असतं. कारण ते आधीच ऐकायच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे तुम्ही शब्दांवर नाही तर स्वतःच्या बदलावर लक्ष द्या. आपण काय करत असतो बाबा, शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. खरंच शब्द महत्त्वाचे आहे, परंतु स्वतःमध्ये बदल होणं गरजेचं आहे ना. आपण जर बघा वाईट शब्द बोलायला गेलो आणि चांगला स्वभाव दाखवायला गेलो, होईल का? नाही आहे. म्हणून कोणालाही बोलताना शांतपणे एकाग्रतेने विचार करून बोल. बोलल्यानंतर विचार करत बसू नको, नाहीतर मनस्ताप बघा प्रत्यक्षात पश्चाताप होईल. कारण कुणाच्या मान्यतेची वाट न पाहणे. कमी लेखणारे लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या मान्यतेसाठी धडपड करत असता. म्हणून तुम्ही लोक काय करणार आहात याचा विचार स्वतःहून स्वतः घेणं गरजेचं आहे. कारण आत्मविश्वास जर आपण बाळगून कार्य करायला गेलो तर बघा ते कार्य होईल. परंतु कुणालाही खुश करण्याच्या नादात जर आपण ते कार्य करत राहू तर ते काम पूर्ण होणार नाही. म्हणून स्वतःहून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. कारण पश्चाताप प्रत्येकाला होत असतो. स्वतःला कमी लेखणाऱ्या ठिकाणी थांबणं, बंद करणं, जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करत बसणं म्हणजे काय? आता आपण स्वतःला कमी लेखतो, या ठिकाणी काय करायचं आहे? आपण शांत राहणं, थांबणं आणि बंद करणं. आपण स्वतःला स्वतःहून कमी का लेखतो? कारण आपल्या समोर अनेक टॉपर्स आहेत. म्हणजेच काय, आपण एखाद्या परीक्षेला बसलेलो आहोत आणि त्या परीक्षेमध्ये बघा आपल्याला अनेक प्रकारचे विद्यार्थी भेटत असतात, जे आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात, टॉपर्स असतात. आता त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला परीक्षा देणं गरजेचं आहे की बाबा आपला ध्येय जिंकेल या उद्देशाने. परंतु समर्थ म्हणाले, स्वतःला कमी लेखू नका. त्या लोकांपासून आणि जागांपासून दूर होण्याचा प्रयत्न करा. शांतपणे विचार करत राहा. जे लोक तुम्हाला गृहीत धरत होते त्यांना तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होईल. तेव्हा त्यांना कळेल की खरंच ही व्यक्ती जी सांगत होती ती उत्तमाची होती. कारण बघा प्रत्यक्षात हार जीत ही प्रत्येकाची होत असते. भावनिक खेळ ओळखून शांतपणे दूर राहणं गरजेचं आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते तुमच्या भावनांचा फायदा घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. शांतपणे त्यातून बघा बाहेर पडणं. आणि एखाद्या वेळेला बघा रागाने व्यक्ती जेव्हा बोलत असते त्यावेळी समोरच्या व्यक्तीला राग दाखवणं गरजेचं नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तेव्हाच त्यांनी केलेल्या चुकीचा आणि तुम्हाला कमी लेखण्याचा पश्चाताप नक्कीच अनुभवायला मिळेल. कारण न बोलता एखादी कृती करून दाखवणं आणि ती कृतीतून बघा प्रत्यक्षपणे आपण मर्यादा ओलांडणं खूप गरजेचं आहे. जर आपण बोलून गेलो आणि जर ते आपण कृतीत दर्शवलं नाही, दाखवलं नाही, तर त्याचा उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले की फक्त स्वतःच्या मर्यादांचं पालन करून हळूहळू लोकांना समजतं. म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला काहीच लागत नाही आहे. ना पैसा लागत ना काही, फक्त ऊर्जा लागते. वेळ आणि ऊर्जा फक्त योग्य लोकांसाठी वापरता येतं. जे लोक तुमचं कौतुक करतात, मान्य मिळवतात बघा मान्यता, त्यावेळेला
वेळ आणि ऊर्जा समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे घालू देत नाही आहे. कुणासाठी वेळ खर्च करायचा आणि ज्याप्रमाणे योग्य कामासाठी योग्य वेळ योग्य व्यक्तीसाठी देणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक नकारात्मकतेपासून जर दूर राहिलो तर नक्कीच तीच लोक जी दूर गेलेली आहेत तीच आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शांतपणे पुढे निघून जाणे आणि यश मिळवणे यातच रहस्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.